कधी विचार केलाय का की 4 दशकापूर्वी बनलेली पार्टी आज जगातली सर्वात मोठी पार्टी म्हणून उदयास आलेली आहे. त्या पार्टीचं नाव आहे भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपी. आज आपण एक हटके टॉपिक निवडलेला आहे कारण की देशामध्ये वाढतं राजकारण, त्यामध्ये भारतामध्ये असणारे प्रमुख पक्ष या रिलेटेड कमीत कमी वेळेमध्ये यशस्वी झालेली आणि खूप मोठी अशी उदयास आलेली पार्टी म्हणजे कोणती पार्टी आहे? भारतीय जनता पार्टी बीजेपी. तर बघा, 6 एप्रिल 1980 ला, कितीला? 6 एप्रिल 1980 ला या पार्टीची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. या पार्टीचे अध्यक्ष कोण होते? श्यामाप्रसाद मुखर्जी. बघा, 21 ऑक्टोबर 1951 मध्ये, किती? 21 ऑक्टोबर 1951 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आरएसएसच्या मदतीनं भारतीय जनसंघ तयार केला. कुणाच्या मदतीनं? आरएसएसच्या मदतीने काय भारतीय जनसंघ तयार केला. हा अतिशय महत्वाचा पॉइंट दिसून येईल तुम्हाला. म्हणजे भारतीय जनता पार्टी ही मूळ पार्टी नसून हा एक काय होता? भारतीय जनसंघ होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्रिमंडळामध्ये होते, पण त्यांनी नेहरूच्या, कुणाच्या? नेहरूच्या कोणता? नेहरू लियाकत पॅक्ट यास विरोध केला आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी. लक्षात ठेवा. व ते भारतीय जनसंघ जो होता, या भारतीय जनसंघाचे काय झाले? ते अध्यक्ष झाले. कोण झाले? श्यामाप्रसाद मुखर्जी. त्यावेळेस उद्देश असा होता की हिंदू संस्कृतीचा जतन म्हणजे तिचं संवर्धन करणे, आणि जो नेहरूजींचा ऍक्ट होता प्रायव्हेट मुस्लिम अपॉर्टमेंट, हा जो पॉलिसी, कोणती? प्रायव्हेट मुस्लिम अपॉर्टमेंट पॉलिसी, यास त्यांनी काय केलं? विरोध करण्याचं काम केलेलं आहे. आणि जम्मू आणि काश्मीरला भारतामध्ये विलीन करण्यासाठी त्यांनी मोठ्यात मोठ्या पद्धतीनं विरोध करताना दिसून आलेला आहे. त्यामध्ये 1951 आणि 52 साली जी निवडणूक झाली त्यामध्ये जनसंघाचे, कधी? 1951 ते 52 ला निवडणुकीत झाली, त्यावेळेस जनसंघाचे फक्त 3 उमेदवार निवडून आले. किती? 3 उमेदवार. कशाचे? या जनसंघाचे 3च उमेदवार निवडून आलेले आहेत त्या टाइम मध्ये. पण नंतर एक अतिशय दुःखद घटना झाली. कधी? 1953 साली काय झाला? यांचा मृत्यू झाला. कुणाचा? श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू झाला. आणि जनसंघाला नवीन दिशा मिळवून देण्यासाठी त्यांच्याच संघातील अग्रेसर असणारे कोण? दीनदयाल उपाध्याय यांच्या खांद्यावरती भार आला आणि यांनीच भारतीय जनसंघाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नवीन दिशा देण्याचं कार्य केलेलं आहे. बघा, आणि महत्वाची गोष्ट, 1967 ला दुसऱ्यांदा काय झालं? 1967 ला काय झाली? लोकसभेची निवडणूक झाली आणि 35 सीट जिंकल्या. किती? 35 सीट. कोण? भारतीय जनसंघानं. आणि 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी पार्टी म्हणून उदयास आली. कोण? भारतीय जनसंघ पार्टी. त्यानंतर इतर जे पक्ष होते, त्यानंतर काही प्रादेशिक पक्ष असतील, काही छोटे मोठे पक्ष असतील, यांना, या संघांना एकत्रित घेऊन भारतीय जनसंघ समोर येऊ लागली. हळूहळू तुनच उभारू लागले नवीन चेहरे. मग लाल कृष्ण अडवाणी असतील आणि अटल बिहारी वाजपेयी असतील. लक्षात ठेवा, श्यामाप्रसाद मुखर्जींच्या निधनानंतर ज्या वेळेस
कोण? दीनदयाल उपाध्याय यांनी हा संघ आपल्या खांद्यावरती घेतला आणि यांच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या खांद्यावरती याचा पदभार आला. आणि 1968 नंतर किती? 1968 नंतर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या दीनदयाल उपाध्याय यांच्या निधनानंतर कोण बघू लागलं? अटल बिहारी वाजपेयी सर्व कारभार बघू लागले. कशाचा? भारतीय जनसंघाचा. ज्यावेळेस अटल बिहारी यांच्या खांद्यावरती हा पदभार आला, त्यांनी हा पदभार स्वीकारल्यानंतर त्यावेळेस महत्वाची कार्य म्हणजे कोणती? युनिफॉर्म सिव्हिल कोड. कोणता? युनिफॉर्म सिव्हिल कोड. त्यानंतर गौ हत्या, आणि जम्मू काश्मीर स्पेशल स्टेटस ऍक्ट. कोणता? जम्मू अँड काश्मीर स्पेशल स्टेटस ऍक्ट. हा संपवणे म्हणजेच खत्म करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते चालू लागले. पण घटना अशी घडली की 1975 साली. कधी? 1975 साली ज्या वेळेस इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या, त्यांनी काय घोषित केली? इमर्जन्सी. आणि जी भारतीय जनसंघ पार्टी होती ती इतर पक्षांना जे घेऊन चालत होती, अशा छोट्या मोठ्या आणि महत्वाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना इंदिरा गांधींनी काय केलं? जेलबंद करून टाकलं. 1977 ला इमर्जन्सी संपल्यानंतर, कधी संपली? 1977 ला इमर्जन्सी संपल्यानंतर काय झालं? इतर संघ एकत्रित येऊ लागले आणि इतर संघ एकत्रित येऊन त्यांनी काय केलं? एक उद्देश डोळ्यासमोर ठेवला. काय उद्देश डोळ्यासमोर ठेवला? इंदिरा गांधी यांना सत्तेपासून दूर करणं. लक्षात ठेवा. आणि काही महत्वाचे संघ किंवा काही महत्वाच्या पार्ट्या एकत्रित येऊ लागल्या. तर सोशलिस्ट पार्टी. कोणती? सोशलिस्ट पार्टी, काँग्रेसचा ओ गट आणि भारतीय लोकदल आणि भारतीय लोकदल एकत्रित येऊन, हे तीन संघ एकत्रित येऊन काय तयार झाली? जनता पार्टी. जनता पार्टी तयार झाली. इथूनच जनता पार्टीचा उदय झाला. आणि त्यानंतर 1977 ला जेव्हा इमर्जन्सी संपली आणि निवडणुका लागल्या, या निवडणुकामध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि जनता पार्टीचे प्रथम कोण? मोरारजी देसाई काय झाले? पंतप्रधान झाले. मोरारजी देसाई काय झाले? पंतप्रधान झाले. त्यावेळेस ही जनता पार्टी जी होती यांनी टोटल किती सीट्स जिंकल्या होत्या? 93 सीट्स जिंकल्या होत्या. म्हणजे सर्वात जास्त सीट्स यांनी जिंकलेल्या होत्या. आणि ज्यांच्या खांद्यावरती भार होता कोण? अटलजी यांना काय बनवण्यात आलं होतं? परराष्ट्र मंत्री. परराष्ट्र मंत्री कोण होते? अटल बिहारी वाजपेयी. कोणते? मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. कोण? म्हणजे परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी. पण बघा काय होतं, जास्त जर आचारी 100 असले ना तर खिचडी तयार होते. बरोबर आहे? म्हणजे खिचडीचा खोळंबा होतो त्या. म्हणून काय झालं, त्याच पद्धतीचा प्रकार या पार्टीमध्ये घडून आला. खूप सारे संघ एकत्रित आले होते आणि प्रत्येक संघाची विचारशैली कशी होती? वेगवेगळी होती. म्हणून या मोरारजी देसाईंचं काय झालं? सरकार कोसळलं. लक्षात ठेवा. खूप लवकर यांचं सरकार कोसळलं. म्हणजे विचार करा बघा किती सत्ता संघर्षासाठी भारतीय जनता पार्टीला संघर्ष करावा लागलेला आहे यामधून दिसून येतं. कारण की अनेक संघ एकत्रित येऊन या जनता पार्टीचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. बघा या पराभवानंतर म्हणजेच कोणता?
ज्या वेळेस मोरारजी देसाईंचं सरकार कोसळलं, या मोठ्या पराभवानंतर काय झालं, जनता पार्टीला फक्त आणि फक्त 31 सीट्स जिंकता आल्या. किती? 31 सीट्स जिंकता आल्या. आणि म्हणून एकतर यांना जनता पार्टी नाही तर RSS म्हणून 31 सीट जिंकता आल्या, म्हणून जनता पार्टी किंवा RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. लक्षात ठेवा, याचं मुख्यालय कुठं आहे? RSSचं नागपूर येथे. RSS या दोन्ही पैकी एक निवडावे लागले. आणि काय झालं मग? आणि एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जनता दल म्हणजे जनता पार्टी सोडून RSS सोबत, कुणासोबत? RSS सोबत कधी? 6 एप्रिल 1980. 6 एप्रिल 1980 या साली भारतीय जनता पार्टी उदयास आली, म्हणजेच आजची BJP. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा म्हणजे मुद्दा आहे हा, भारतीय जनता पार्टी कशी तयार झाली. आणि ज्यावेळेस या BJPचा उदय झाला, यांचे प्रथम अध्यक्ष होते जनसंघाचे नसून भारतीय जनता पार्टी, म्हणजे याचे कशाचे? भारतीय जनता पार्टी BJPचे प्रथम अध्यक्ष कोण होते? अटल बिहारी वाजपेयी. लक्षात ठेवा, अटलजींना BJPचे प्रथम अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलं. ज्यावेळेस BJPचा उदय झाला आणि 1984 मध्ये निवडणूक झाली आणि या निवडणुकीत फक्त 2 सीट्स कुणाला? या भारतीय जनता पार्टीला जिंकता आल्या. तुम्हाला कधी परीक्षेला विचारलं जाऊ शकतं कुठेही, 2 सीट्स 1984 मध्ये ज्यावेळेस प्रथमतः निवडणूक झाली BJP तयार झाल्यानंतर, आणि तिचे 2 निवडून आलेले 2 व्यक्ती कोणते होते? नंबर 1 डॉक्टर A.K. पटेल. A.K. पटेल कुठले होते ते? म्हासना. आणि दुसरा व्यक्ती कोण होता? बघा, चंदू पड्डा रेड्डी. कुठले होते ते? हन्नमकोंडा. कोणते? डॉक्टर A.K. पटेल म्हासना आणि चंदू पड्डा जग्गार रेड्डी. हे कुठले? हन्नमकोंडा. या 2 ठिकाणचे BJPचे उमेदवार त्यावेळेस निवडून आले. आणि BJP जी हरली याचं मुख्य कारण काय होतं? तर याचं मुख्य कारण होतं एखाद्या पक्षाच्या अतिशय महत्वाच्या व्यक्तीची हत्या, म्हणजेच त्यावेळेस अमृतसर या कारणावरून झालेली इंदिरा गांधीजी यांची निर्घृण हत्या, याला एकमेव असं मुख्य कारण होतं. म्हणून लोकांमध्ये सांत्वनपर भावना पसरली आणि लोकांनी काँग्रेसला भरपूर मोठ्या संख्येनं विजयी केलं. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी RSS आणि भारतीय जनसंघ याच्या आयडिओलॉजीनुसार काय केली? सत्ता आपल्या हातामध्ये घेतली आणि ते पुढे चालवू लागले. यातूनच एक मोठा उद्रेक झाला आणि घडलं असं की भारतामध्ये 1980 मध्ये राम जन्मभूमीला डोळ्यासमोर ठेवून हाच आपला मुख्य उद्देश असेल असा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी काय झालं? BJP पुढे चालू लागली. आणि 1989 साली BJPला किती? 1989 साली BJPला किती? 86 सीट्स जिंकता आल्या. मुख्य उद्देश काय होता? राम जन्मभूमी. हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून ती पुढे चालू लागली. आणि 1990 मध्ये, कधी? 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी, कोण? अयोध्याला लालकृष्ण अडवाणी यांनी कुठून? सोमनाथ येथे, म्हणजे ज्योतिर्लिंग सोमनाथ
ते अयोध्या पदयात्रा काढली. काय काढली? पदयात्रा काढली. बघा कुठून? 1990 साली सोमनाथ वरून ते अयोध्या इथे काय काढली? जनयात्रा म्हणजे पदयात्रा काढली. यामध्ये खूप मोठ्या संख्येनं समुदाय जमू लागला आणि एकत्रित होत ते पुढे काय अयोध्येकडे पदार्पण करू लागले. बघा ज्या वेळेस ही यात्रा सुरू झाली त्यावेळेस लालकृष्ण अडवाणीजींना आणि जे कारसेवक आहेत यांना, कोणाला? कारसेवक यांना सुद्धा काय करण्यात आलं? पकडण्यात येऊ लागलं. यांच्यावरती हल्ले होऊ लागले आणि असंख्य अशा कारसेवकांचा मृत्यू झाला. आणि यातूनच RSS असेल किंवा हिंदूवादी संघटना असतील मोठ्या संख्येमध्ये उदयास येऊ लागल्या आणि याचाच परिणाम म्हणून येत्या निवडणुकीमध्ये बीजेपीला 120 सीट्स जिंकता आल्या. किती? 120 सीट्स. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा पॉइंट या ठिकाणी. किती सीट जिंकल्या बीजेपीने? 120. 6 डिसेंबर 1992 साली भारतात एक अशी घटना घडली. मान ना मन मै तेरा मेहमान अशा व्यक्तीची भारतामध्ये मस्जिद पाडण्यात आली. कसली? जिचं नाव आहे बाबरी मस्जिद. आणि याच कारणास्तव लालकृष्ण अडवाणी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा मुरली मनोहर जोशी असतील, या अशा महत्वाच्या काही व्यक्तींना, नेत्यांना आणि कारसेवकांना अटक करण्यात आली. लक्षात ठेवा. ही घटना कधी घडली? 6 डिसेंबर 1992 साली. 6 डिसेंबर 1992 साली काय पाडण्यात आली? बाबरी मस्जिद. आणि यातूनच देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद पेटला आणि याचे लपटे संपूर्ण देशभर नाही पूर्ण जगभर दिसू लागले. या घडलेल्या खूप मोठ्या संघर्षानंतर म्हणजे जवळपास 28 ते 30 वर्षांनंतर काय झालं? या ज्या सेवकांना, या ज्या नेत्यांना अटक झाली होती, म्हणजेच किती? 30 सप्टेंबर 2020 साली यांना काय करण्यात आलं? निर्दोष मुक्त करण्यात आलं या बाबरी मस्जिदीच्या प्रकरणामधून. त्याच वेळी 11 डिसेंबर 1991 साली किती? 11 डिसेंबर 1991 मध्ये कसली? एकता रॅली काढण्यात आली. कुणाच्या नेतृत्वाखाली? मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली. ही एकता रॅली कन्याकुमारी पासून काश्मीर येथल्या लाल चौक येथे समाप्त करण्यात आली. म्हणजेच जवळपास कुठून कुठपर्यंत? कन्याकुमारी ते लाल चौक जम्मू काश्मीर येथे भारतातील जवळपास 14 राज्यांमधून या रॅलीचा पदभ्रम झालेला दिसून येतो आपल्याला. 11 डिसेंबर 1991 साली सुरू झालेली पदयात्रा किती? 26 जानेवारी 1992 ला लाल चौक येथे समाप्त झाली. लक्षात ठेवा. या निघालेल्या दोन्ही यात्रांमधून एक उभरता चेहरा निर्माण झाला आणि ज्यानं गेली 3 टर्म झालं आपल्या भारतीय देशाचं नेतृत्व केलं आहे, तेच म्हणजे आपल्या भारतीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि समजला असेल. तर जर आपला व्हिडिओ आवडला असेल किंवा समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून शेअर करत चला. धन्यवाद.